मित्रांनो, खूप लोक आपल्या लाईफ बद्दल, आपल्या करिअर बद्दल, फायनान्सेस बद्दल सतत निगेटिव्ह विचारांमध्ये असतात. एक तर भविष्याबद्दल चिंता असते किंवा भूतकाळाबद्दल रिग्रेट असतो. एक तर भविष्याची खूप काळजी लागते आणि नाही तर मग भूतकाळात राहत असतात की ते दिवस किती सुंदर होते. आणि ह्या विचारांमध्येच त्या राहतात, फिअरमध्ये राहतात, भीती मध्ये राहतात आणि आपलं जीवन खराब करून घेतात मित्रांनो. तर रिअल लाईफ कधी आहे तर ते प्रेझेंटमध्ये, आणि प्रेझेंटमध्ये बरेचसे लोक प्रेझेंटमध्ये जगतच नाहीत. दे आर इदर इन फ्युचर किंवा दे आर इन पास्ट. एक तर भूतकाळात किंवा भविष्य काळात. वर्तमान काळात ते जगतच नाहीत आणि खरं लाईफ, खरा आनंद तुम्हाला आपल्याला वर्तमान काळात मिळतो. तर आपल्याला ह्या विचारांवरती कसं कंट्रोल करायचं आणि कसं या साखळीतून, निगेटिव्हच्या थॉटच्या साखळीतून बाहेर पडायचं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 स्टेप्सनी समजून घेतोय. आपले विचार, आपले थॉट्स एवढे का महत्वाचे आहेत मित्र? कारण की आपले थॉट्स बिकम थिंग्स. म्हणजे आपण म्हणतो ना, थॉट्सनीच तुमच्या गोष्टी, तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी घडणार आहेत. तर त्याच्यावरती तुम्ही त्याला जर फिलिंग्सचा सपोर्ट दिला आणि त्याच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवला, तर मग ती गोष्ट अतिशय निगेटिव्ह, अतिशय खराब जरी ती गोष्ट असेल, तरी सुद्धा लोक ती गोष्ट करून बसतात. कारण की त्यांना त्या गोष्टीवरती विश्वास बसतो की हीच राईट गोष्ट आहे. मग ती गोष्ट निगेटिव्ह असली तरी. किंवा काही काही लोक लाईफमध्ये अतिशय सक्सेसफुल होऊन जातात बिकॉज दे बिलीव्ह इन देअर थॉट्स. ते त्यांच्या विचारांवरती विश्वास ठेवतात आणि त्या दृष्टीने ते ऍक्शन घेतात आणि त्यांच्या लाईफमध्ये त्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. त्यामुळे थॉट बिकम्स थिंग्स. किंवा व्हॉट्स इन युअर हेड विल बी इन युअर हँड. जे तुमच्या दिमागमध्ये आहे, डोक्यामध्ये आहे, ते एक दिवस तुमच्या हातामध्ये येणार आहे. त्यामुळं थॉट्सचा खूप खूप मोठा परिणाम आपल्या लाईफवरती होतो. त्याच्यामुळे पहिली स्टेप जी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे अवेअरनेस. ज्या विचारांना ओळखा की बाबा हा, कारण की आपल्याला आपल्या म्हणजे ब्रेनमध्ये किंवा आपल्याला रोज थाउजंड्स ऑफ विचार आपल्या माइंडमध्ये येतात. आणि ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह विचार येतात, नकारात्मक विचार येतात, त्यावेळेस आपण आपल्या स्वतःलाच प्रश्न विचारायला पाहिजे, आयडेंटिफाय करायला पाहिजे की हा निगेटिव्ह विचार आहे आणि याचा मला काही फायदा होणार आहे का? तर किंवा हा विचार जो आहे याचा मला फायदा होणार आहे का? जर नसन होणार तर इमिजिएटली तिथं अवेअर होऊन जावा. कारण की जर आपण तिथं अवेअर नाही झालो तर तो एक थॉट अजून 4 निगेटिव्ह थॉटला अट्रॅक्ट करतोय आणि ते अजून 4 लोकांना अट्रॅक्ट करतायत. आणि ते जसं सेल्स, एक डॅमेज सेल अजून आजूबाजूच्या 10 डॅमेज सेल्स, चांगल्या सेल्सला डॅमेज करते, तसं हे थॉट्स तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम करतात. त्यामुळं अवेअरनेस पहिली गोष्ट म्हणजे की हा थॉट जो माझ्या आता मनात आलाय, हा चांगला आहे का, राईट आहे का? नाही, जर तुम्ही अवेअर स्वतःला असाल तर तिथं तुम्ही त्याला थांबवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे विचार बदला. म्हणजे काय? की इंटरप्ट करा आणि रिप्लेस करा. जर तो निगेटिव्ह थॉट आहे, कळालं, लक्षात आलं, त्याला तिथं ती जी चेन आहे, ती साखळी जी आहे ती तिथं तोडणं फार गरजेचं आहे. त्याला ब्रेक करणं फार गरजेचं आहे. अदरवाईज ते कंटिन्युअसली पुढं पुढं अजून त्याचा इफेक्ट होत जाईल आपल्यावरती, आपल्या माइंडवरती. आणि ते निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावरती होऊन जाईल. त्यामुळे तिथं इमिजिएटली त्याला तिथं थांबवणं, त्या निगेटिव्ह थॉटला. आणि त्याच्या जागे, फॉर एक्झाम्पल आपल्याला असं वाटत असेल की मी हे गोष्ट नाही करू शकत किंवा मला नाही जमणार, इमिजिएटली तिथं त्या थॉटला तिथं थांबवायचं. आणि आय कॅन डू इट. मी करू शकतो. जर दुसरं कोणी करू शकतो तर मी पण करू शकतो. हा सिंपल गोष्ट आहे. त्या निगेटिव्ह थॉटला इमिजिएटली रिप्लेस करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे इंटरप्ट, सेकंड स्टेप इज इंटरप्ट अँड रिप्लेस. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस हे निगेटिव्ह थॉटला आपण इंटरप्ट करतोय, रिप्लेस करतोय, त्याच्यानंतर आपण काही ना काहीतरी कृती करणं पण फार इम्पॉर्टंट आहे. ऍक्शन. म्हणजे समजा निगेटिव्ह थॉट आलेत, आपल्याला कळालं, आपण त्याला इंटरप्ट केलं, काहीतरी ऍक्शन करणं. म्हणजे आपण तिथून थोडंसं फिरून येणं किंवा थोडासा व्यायाम करणं किंवा चालून आलो किंवा आपण थोडंसं मेडिटेशन केलं किंवा देवळात जाऊन, मंदिरात जाऊन दर्शन करून आलो देवाचे, किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी दुसरी केली. डू समथिंग की तो पॅटर्न आपल्याला बदलता आला पाहिजे. कारण की हे निगेटिव्ह थॉट्स, जसं आपण त्या फ्रिक्वेन्सीवरती गेलो
तर आपल्याला ते गाणं ऐकू येतं. तसं आहे. जर तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवरती राहिले तर कंटिन्युअसली तो आपण त्या थॉट्सला अट्रॅक्ट करत राहू आणि ते थॉट्स अजून एक्सपांड होत जातील. म्हणजे लाईक अट्रॅक्ट लाईक, म्हणजे तशाच टाईपच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अजून पण अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे हे निगेटिव्ह जे थॉट्स आहेत मित्रांनो, हा पॅटर्न बदलणं, हा पॅटर्न रिप्लेस करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. भीतीपासून, म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, तणावापासून आपण स्वतःला लांब ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की त्याचा फक्त आपल्या बॉडीवरती, माइंडवरती, आपल्याला म्हणजे फिजिकल आणि मेंटल दोन्ही ठिकाणावरती त्याचा खूप आपला अफेक्ट होतो. मित्रांनो, त्यासाठी मी माझी वन टू वन कोचिंग काउन्सिलिंग मधून सपोर्ट करतो. त्या लोकांना चांगल्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचंय किंवा ह्या भीती, फिअर ह्याच्यापासून आपल्याला बाहेर पडायचंय. मी वन टू वन काउन्सिलिंग देतो, वन टू वन कोचिंग देतो तुम्हाला. आणि तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट असेल तर ह्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज पाठवा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक आहे, त्याच्यात तुम्ही कनेक्ट होऊ शकता माझ्याबरोबर. तर डिस्क्रिप्शन बॉक्सच्या त्या लिंकने तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप. मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, आणि आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. असेच मी व्हॅल्युएबल कॉन्टेंट तयार करत असतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया.